पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट्स नुकतीच न्यूज बुलेटिन थ्रू, ती म्हणजे पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यासाठी सेल्फ सर्टिफाय एडिटसाठी ऑप्शन उमेदवारांना टॅब सुरू झालेला आहे. जस्ट सिम्पली लॉग इन करायचं आहे आणि चेक करायचं आहे. चला तर प्रथमतः आपण वेबसाईटवरती जाऊया. त्याचबरोबर ज्या सूचना आहे यांचं तंतोतंत पालन करायचं आहे. सेल्फ सर्टिफाय फॉर्म एडिट करण्यापूर्वी त्या सूचना कोणत्या आहेत न्यूज बुलेटिन थ्रू, त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्थातच शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा चाललेला आहे, त्याला यशसुद्धा येत आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. नेमक्या अडचणी काय आहेत सरकारला? सर, आमच्या या मागण्या आहेत की दुसऱ्या टप्प्यामध्ये बरोबर त्या शिक्षक भरतीसाठी जाहिराती देण्यासाठी जे काही झेडपी, नपा, मनपा, पीएमसी, टीएमसी अनुदानित निबंधित संस्था आहेत त्यांना टॅब उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर अभियोग्यताधारकांना फॉर्म एडिट आणि सेल्फ सर्टिफायचा फॉर्म उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. मित्र, जेव्हा तुम्ही गुगलमध्ये फक्त पवित्र पोर्टल जरी टाकलं तरी edustop.maharashtra.gov.in वरती आपण पोहोचतो आणि पाहत आहोत की हा जो टॅब आहे तो पोर्टलवरती उपलब्ध झालेला आपल्याला दिसत आहे. आणि इथं तुम्हाला लॉग इन ID टाकायचा आहे, त्याचबरोबर पासवर्ड टाकायचा आहे, टाईप कॅप्चा कोड टाकायचा आहे, ॲज इट इज खालचा लॉग इन करायचा आहे. लॉग इन करत असताना पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल नंबरवरती रजिस्टरवरती OTP येईल, तो OTP आणि कॅप्चा टाकून पुन्हा एकदा लॉग इन करायचा आहे. न्यूज बुलेटिनमध्ये आपण पाहत आहोत की इथं गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन फॉर ॲप्लिकंट्समध्ये गेल्यावरती आपण पाहत आहोत की कॅन्डिडेट सूचना 10/3/2025. मित्रांनो, चला तर आपण सुरुवात करूया. हे आपण पाहतोय की पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना टप्पा 2 दिनांक 10/3/2025 ची न्यूज बुलेटिन आहे. पहिली आपण व्यवस्थित पाहून घेऊया. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/2023 च्या 2 सूचना, तसेच 4/9/2023, 14/9/2023, 18/9/2023, 21/9/2023, 29/9/2023, 1/10/2022 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील. आता मित्रांनो, हे जे वेगवेगळे GRचे ज्या काही तारखा दिलेल्या आहेत त्याच्यानुसार सुद्धा त्याचंच विश्लेषण इथून पुढच्या या पूर्ण ज्या सूचना आहेत त्यांच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही आहे. जेव्हापासून आरक्षण लागू झालं तिथपासून जसं दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू झाली, पहिल्यांदा असताना वरच्या वर्गासाठी संधी, अशा बऱ्याच सूचनांचा याच्यामध्ये समावेश आहे. आता दुसरं आपण पाहूयात. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019, 10/11/2022 व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदावर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. म्हणजे आपण पाहतोय की 2022चं जे काही नोटिफिकेशन आलं होतं दुसऱ्या टेटबद्दलचं, आणि त्याच्या अगोदर 7 फेब्रुवारी 2019 आलं होतं, त्याच्यानुसार दुसरा टप्पा सुरू होत आहे. तिसरी महत्त्वाची सूचना आहे, शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. अर्थातच हे आपल्याला माहीतच असायला हवं. आपण जर शिक्षक भरतीच्या रेसमध्ये आहोत तर
इयत्ता, विषय, अध्यापनाचे माध्यम, त्याचबरोबर समांतर आरक्षण या सर्व बरोबरच जे प्राप्त केलेले गुण आणि लॉक केलेले प्रेफरन्सेस इत्यादी सर्व बाबी विचारात आजपर्यंत घेण्यात येणार आहेत त्या दुसऱ्या टप्प्यासाठी. मित्रांनो, आपण चौथा मुद्दा समजून घेऊयात. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये मनपा, नपा, झेडपी यांच्या ज्या काही भरती आहेत त्या सर्व शक्यतो मुलाखतीशिवाय पर्यायातील असणार आहेत. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची याप्रमाणे नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे. म्हणजे अर्थातच एका जागेसाठी एकच उमेदवार दिला जाणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यू ज्या काही भरती होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. 5वा मुद्दा पाहूयात. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून स्थानिक पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील. आता जे काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये जी काही भरती होत आहे त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू असे 2 पर्याय असणार आहेत. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस राहील. आता शैक्षणिक संस्थांना हे दिलेलं आहे की त्यांनी विथ इंटरव्ह्यू कॅन्डिडेट घ्यायचे आहे की विदाऊट इंटरव्ह्यू कॅन्डिडेट घ्यायचे आहेत शिक्षक भरतीसाठी. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची या प्रमाणात नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. त्याचबरोबर मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या पर्यायासाठी रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची उपलब्धतेनुसार एकाच 10 या प्रमाणात मुलाखतीसह पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. आपल्याला माहिती आहे की मित्रांनो आत्तापर्यंत अशीच प्रोसेस चालू आहे. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी एका जागेसाठी 10 उमेदवार दिले जातात विथ इंटरव्ह्यूसाठी, आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी एका जागेसाठी एकच उमेदवार दिला जातो. 6वा मुद्दा पाहूयात. स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास, आता इथून पुढे खूप महत्त्वाचं आहे ज्यांना स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करायचं आहे त्यांच्यासाठी, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा जर तुम्ही टॅट दिली असेल, ओके, जवळपास 2.5 लाख उमेदवारांनी टॅट दिली होती आणि त्याच्यातून जवळपास 1,69,70,000 उमेदवार ते म्हणजे त्यांनी सक्सेसफुली पवित्र पोर्टलवरती लॉग इन केलं होतं. परंतु आता असेही उमेदवार असेल की त्यांनी केलं नव्हतं, ते आता इथं स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यास रजिस्टर हिअर इथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःची पासवर्ड तयार करायचा आहे. उमेदवारांना टेट 2022चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन ID असेल. जो लॉग इन ID आणि जो पासवर्ड आहे तो अर्थातच आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु ज्यांनी आजवर पोर्टलवर फक्त टॅट 2022 दिली होती, जी 3 एप्रिल 2023ला शेवटचा पेपर संपलेला आहे त्यावेळी दिली होती, परंतु त्यांनी नंतर सेल्फ सर्टिफाय किंवा पोर्टलला लॉग इन केलं नव्हतं, त्यांनासुद्धा न्यू रजिस्ट्रेशन करून जुना मोबाईल नंबर टाकून त्यानुसार आपलं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. 7वा मुद्दा पाहूया. पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांची लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही लॉग इन केलं असेल तर यापूर्वी तुम्ही पासवर्ड तयार केला असेल, लॉग इन असेल, आणि जो तुमचा रोल नंबर आहे तोच लॉग इन असतो, फक्त पासवर्ड तो वापरायचा आहे. किंवा तो जर तुम्ही विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करायचा आहे. OTP येतो आणि फॉरगॉट पासवर्ड करून आपण नवीन पासवर्ड तयार करू शकतो. 8वी जी सूचना आहे, ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जायचं आहे. म्हणजे बघा, आता 2022 नवीन रजिस्ट्रेशन जरी करायचं असेल किंवा जुनं जरी तुमचं रजिस्ट्रेशन असेल आणि तुमचा मोबाईल तो मिसिंग आहे किंवा तो मोबाईल नंबर सध्या बंद आहे, जर तुम्हाला तो मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा असेल तर नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात तुम्हाला जायचं आहे. बघा, त्यांना वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येणार आहे.
ज्यांचा मोबाईल नंबर सध्या अपडेट करायचा आहे त्यांनी आधार कार्ड जरी घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात गेला तरी तो नंबर तुम्ही बदलू शकणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला पण तो बदलता येणार नाही, त्या ऑफिशियल अधिकाऱ्यांकडूनच तुम्हाला हा नंबर बदलून घेता येणार आहे. दुसरा आपण पाहूयात 9वा जो मुद्दा आहे, पवित्र पोर्टलवर नोंदणी, रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. ही जी नोंदणी, रजिस्ट्रेशन आहे किंवा स्वप्रमाणपत्र आहे स्वतःचं स्वतः करायचं आहे, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही, कारण नंतर संधी मिळणार नाही, हे लक्षात घ्या. 10वा मुद्दा पाहूयात, उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरायची आहे. बघा आता वेगवेगळे GR निघालेले आहेत, जे वरती आपल्याला वेगवेगळे GRचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यानुसार व्यवस्थित वाचन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, मगच माहिती भरायची आहे. कारण हे स्वप्रमाणपत्र ज्यांनी आजवरती सेल्फ सर्टिफाई केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट ज्यांचं EWS to SCBC आहे त्यांच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट ज्यांचं EWS to OBC आहे त्यांच्यासाठी, मोस्ट प्रॉबेबली त्यांच्यासाठी आहे. हे लक्षात घ्या, पुढं आपल्याला त्या डिटेल्स आपल्याला बघायला मिळणारच आहेत. 11वा मुद्दा पाहूयात, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11 मार्च 2025 ते 20 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. या मुदतीमध्ये त्यांनी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करायचं आहे, एडिट करायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये बरेच उमेदवार असतील, त्यांचं मीडियम चेंज करायचं असेल किंवा त्यांना पहिली गुणवत्ता जर त्याच्यामध्ये ॲड करायची असेल तर त्यांनासुद्धा याच्यामध्ये ॲड करता येणार आहे. सब्जेक्ट टू पुढे तुम्हाला मी सांगते की कोणते इयर आहे, त्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 12वा मुद्दा पाहूयात, स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टॅटमधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांच्या त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेन्यू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल. म्हणजे जर तुमचा तोही जर काही इश्यू असेल तो सुद्धा तुम्हाला बदल करता येणार आहे. नंतर आता आपण 13वा मुद्दा पाहूयात, नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाही ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे शक्यतो मुदतवाढ मिळणार नाही. या 20 मार्चपर्यंतच अभियोग्यताधारकांना आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे. 14वा मुद्दा पाहूयात, शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राखीव खुलाव अथवा आर्थिक दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील SCBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. 15वा मुद्दा पाहूया, काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 अन्वये राखीव खुलाव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्गीय OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. मित्रांनो, यासाठी तुम्हाला OBC EWS मधून जर तुम्हाला कुणबी नोंदी सापडल्या असतील, जर मराठा उमेदवार असाल तर मात्र तुम्हाला OBC सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. जर तुमचं SCBC सर्टिफिकेट असेल तर त्याच्याबरोबर तुमचं नॉन क्रिमिनल असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला EWS अगोदर होता, तर आता तुम्हाला जर OBC करायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला योग्य बदल करण्यात येणार आहे. जर पहिल्यांदा EWS होता, आता तुम्हाला जर SCBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, मुद्दा 14 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला बदल करण्यात येणार आहे. 16वा मुद्दा पाहूयात, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SCBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ
यापुढे अनुज्ञेय नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या. जरी तुम्हाला EWS टू SCBC हे बंधनकारक नव्हतं पाठीमागं मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, परंतु याच्यामध्ये जर तुम्ही EWS टू SCBC केलं नाही तर मात्र तुम्हाला EWS याचा लाभ प्रवर्गाचा घेता येणार नाही, तर तुम्हाला जनरल कॅन्डिडेट म्हणून गणलं जाणार आहे. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद क्रमांक 14-15 प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. हे लक्षात घ्या. तुमचं जर EWS असेल आणि जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल, जर तुमचं OBC निघालं तर OBC चेंज करायचं आहे आणि SCBC असेल तर SCBC चेंज करायचं. जर केलं नाही तर तुम्हाला जनरल कॅन्डिडेट म्हणून गणलं जाणार आहे. जरी ते तुमचं ऐच्छिक असलं तरी त्याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला स्वतः भोगावा लागणार आहे. नेक्स्ट मुद्दा पाहूयात. 17वा मुद्दा आहे, स्वप्रमाणपत्रातील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे आता हे लक्षात घ्या, नव्याने जर तुम्ही भरत असाल किंवा पहिली माहिती दुरुस्त करत असाल तर शिफारशी पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची नोंद करायची. म्हणजे माहिती तुम्ही नव्याने भरू शकत नाही. नव्याने जर तुमचं TET झालं असेल, CTT झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकत नाही. जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे दुसऱ्या टप्प्यासाठी ते असणार आहे 12 फेब्रुवारी 2023. त्याचबरोबर एखादं समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट असेल तर ते असणार आहे 30 सप्टेंबर 2023च्या पूर्वीचंच असायला हवं. आणि जर EWS टू OBC असेल, मगाशी 14व्या मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, त्याचबरोबर EWS टू SCBC असेल, जे काही 14, 15, 16 या मुद्द्यामध्ये जे मेन्शन केलं आहे त्याप्रमाणे, तरच तुम्हाला ते चेंज करता येणार आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्रामध्ये नव्याने माहिती भरणं, नव्याने एज्युकेशन ॲड करणं हे ग्राह्य धरलं जाणार नाही याची, आणि त्याचा लाभही भेटणार नाही आहे कोणत्याही परिस्थितीत, याची नोंद घ्यायची आहे. 18वा मुद्दा पाहूयात. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत. आता स्वप्रमाणपत्र किंवा समांतर आरक्षणाचे जे काही प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला बदल करता येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला फक्त कॅटेगरी कास्टमध्ये बदल करता येतोय, तो पण 2 कॅटेगरींना फक्त OBC असेल आणि SCB असेल, तर अन्यथा नाही. त्याच्यामध्ये अजून एक ॲडिशन सांगायचं राहून गेलं, जर SCBC असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि ते 27 फेब्रुवारी 2024च्या नंतरचंच SCBC सर्टिफिकेट असायला हवं आणि नॉन क्रिमिनलसुद्धा त्यानंतरचंच असायला हवं. हे लक्षात घ्या. जर कुणबी नोंद मिळालेली असेल, सापडली असेल आणि OBC सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर त्याच्यासाठी नॉन क्रिमिनल बंधनकारक नाही आहे. 19वा मुद्दा पहा. उमेदवारांची यापूर्वी कोणत्याही आस्थेपणेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुदेयी असणार नाही. म्हणजे एकदा जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असला याच भरतीमध्ये, तर मात्र पुन्हा जेव्हा तुम्हाला वरच्या वर्गासाठी संधी मिळणार आहे तेव्हा तुम्हाला याच आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आणि याच्यावरती मित्रांनो आपण चॅनलवरती एकदा लाईव्हसुद्धा केलं होतं. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित त्यांच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्यांदा जर एखाद्या समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला परीक्षा तीच आहे ना, टप्पा फक्त दुसरा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या टप्प्यासाठी त्याच प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार नाही जर तुमची नियुक्ती झाली असेल तर. सब्जेक्ट टू हे लक्षात घ्या. 20वा मुद्दा पाहूयात. अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खडाखोड करणे किंवा खडाखोड असलेले अथवा बनावट दाखल केलेले कागदपत्र सादर करणे,
किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे, विहित मुदतीतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल किंवा फौजदारी कारवाईस इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल. तर असं आहे की चुकीची माहिती भरायची नाही आहे आणि मल प्रॅक्टिसेस कोणत्याही करायची नाही, खोटी कागदपत्र जोडायची नाहीत. या संदर्भात डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे. 21वा मुद्दा पाहूया. नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की कोणतेही कागदपत्रे प्रमाणपत्रावर सूचना क्रमांक 14-15 मध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक 30/9/2023 पूर्वीचे आवश्यक आहे. म्हणजे अर्थातच मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणतंही कागदपत्र असेल ते 30 सप्टेंबर 2023 पूर्वीचं असायला हवं, एक्सेप्ट टू EWS, टू OBC, EWS टू SCBC, जे 14 ते 15 मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. 22वा जो मुद्दा आहे तो पाहूयात. उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्र टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 12/2/2023 पूर्वीचे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यातच काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर इतर कागदपत्र असतील तर ते समांतर आरक्षण असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, ते सर्व त्याची जी तारीख आहे ती 30 सप्टेंबर 2023च्या पूर्वीच असणं गरजेचं आहे. आणि जर शैक्षणिक आहे, टॅट आहे, BEd आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, CTET आहे, त्याच्यासाठी जी तारीख आहे ती 12 फेब्रुवारी 2023च्या पूर्वीची असणं आवश्यक आहे. 23वा मुद्दा पाहूयात. अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरता व्यावसायिक अर्हतेमधील पदवी परीक्षा MAd उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सो ज्यांचं MAd झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. MAdचा टॅब उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण केली होती. परंतु अध्यापक विद्यालयाची भरती जर पोर्टलद्वारे होत आहे तर ती टॅब देणारच होते ते, आणि तो देण्यात सुद्धा आलेला आहे. परंतु सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचं MAd असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. 24वा मुद्दा आहे. TT CTET या शिक्षक पात्रता परीक्षेतील 1ली ते 8वी करता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल. आता बघा, ही 55-60ची कोर्ट केस आहे, त्याच्याबद्दल दिलेलं आहे. जसं की जो काही कोर्ट केसचा निकाल सुद्धा लागलेला आहे. जर उमेदवारांकडे 2 TETची प्रमाणपत्र असतील, त्याच्यामध्ये जर जास्त मार्क्स मिळालेले असतील तर तिथं मात्र इथं त्यांना ते ॲड करता येणार आहे. 25वा मुद्दा पाहूयात आणि हा आता शेवटचा मुद्दा आहे. पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित करून सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवर कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. म्हणजे लक्षात घ्या, जरी तुम्ही काही बदल नसतील तुमच्या फॉर्ममध्ये करायचे तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणं गरजेचं आहे. जरी तुम्ही अनसर्टिफाय कोणताही बदल केलेला असो नसो, तुमची कास्ट कॅटेगरी काही चेंज असो नसो, तरीसुद्धा तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. जे उमेदवार करणार नाहीत त्यांना मात्र प्रक्रियेसाठी दुसऱ्या टप्प्याच्या पवित्र पोर्टलवर ग्राह्यच धरलं जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. म्हणूनच मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि सेल्फ सर्टिफाय कसा फॉर्म करायचा आहे याची सुद्धा लाईव्ह ट्युटोरियल आपण चॅनलवर नक्कीच घेऊन येणार आहात. स्टे कनेक्टेड. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अर्थातच हक्काचा लढा शिक्षकांचा आपण जिंकलेला हो याचं समाधान माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा असेल याच अपेक्षेसह. ऑल द बेस्ट.